माझे वडील रेल्वेमध्ये इंग्रजांचे नोकर होते. इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. मी वाचलेलं आहे ते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर या, विद्यार्थ्यांना बाहेर या, डू ऑर दॅट वगैरे असं करायला लागले. आम्ही बसलो गाडीत. आम्हाला भीती वाटली नाही. 12 वर्षाचा तो होतो. 1942. मी अजन्म स्वातंत्र्य सेनानी आहे. मला त्याचा अभिमान आहे. कारण माझ्या देशासाठी वयाच्या 12व्या वर्षी मी एक दिवस इंग्रजांच्या तुरुंगात राहिलेली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझे वडील रेल्वेमध्ये इंग्रजांचे नोकर होते. देशावर इंग्रजांच्या गुलामीचं राज्य होतं. ते हॉटेलं आणि ज्या बिल्डिंगा इंग्रजांच्या मालकी समजत होते त्याच्यावर लिहिलेलं असायचं, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. मी वाचलेलं आहे ते. इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. जागा भारतीयांची, बिल्डिंगा भारतीयांचं, धन भारतीयांचं, सगळं भारतीयांचं, परंतु दारावर लिहिलेलं असायचं, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. या देशाच्या लोकांच्या हातामध्ये भारतीय राज्यघटना दिलेली आहे. भारतीय राज्यघटना हा धर्मग्रंथ, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतीतून समोर आलेला हा ग्रंथ आहे. आणि तोच दिलेला आहे. याचे 2 शिल्पकार आहेत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे राष्ट्रपिता महात्मा गांधी. या दोघांच्या खांद्यावर ती राज्यघटना आहे. आणि ती राज्यघटना तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. याचं कारण असं, टुडे आय एम नॉट डॉग ॲज ब्रिटिशर वे आर सेईंग अस. कोण डॉग्स आहेत, कोण इंडियन्स आहेत, कोण ठरवणार आहेत कोण इंडियन्स आहेत, हे ठरवणारा धर्मग्रंथ. हा धर्मग्रंथ वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचा नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आम्हाला सर्व धर्माचे जे ज्यांनी ज्ञान दिलेलं आहे ते वंदनीय आहेत. परंतु आमचा एकच राष्ट्रीय धर्म आहे आणि तो राष्ट्रीय धर्म म्हणजे आमचं संविधान. तो धर्मग्रंथ आम्हाला सर्व दूर पोचवायचा आहे. त्या धर्मग्रंथात काय लिहिलेलं आहे? त्या धर्मग्रंथाचं एकच धर्म वाक्य आहे, जे आजही सर्व जगामध्ये, कालही सर्व जगामध्ये विचार करणाऱ्या धर्मवेत्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणजे धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व हे प्रत्येक मातीतून जन्माला येणाऱ्या व्यक्तीचं जन्मसिद्ध असा अधिकार आहे. तो त्याला मिळाला पाहिजे आणि तो म्हणजे आमचं संविधान आहे. म्हणून 95व्या वर्षी स्वस्थ बसत नाही. काय लोकांना शिकवते? एकच गोष्ट. आज माझ्याजवळ एकच गोष्ट. ती गोष्ट सुरक्षित ठेवा. सुरक्षित ठेवा भारतीय अस्मिता. सुरक्षित ठेवा भारतीय अभिमान. सुरक्षित ठेवा भारतीय प्रेम. आणि सुरक्षित ठेवा या सगळ्यांचं संवर्धन करणारी राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान. आणि ते संविधान जोपर्यंत तुम्ही सांभाळून ठेवणार आहात तोपर्यंत कोणताही बादशहा, ज्याला कूळच नाही आहे, असे अनेक बादशहा आज माझ्या देशात निर्माण झाले आहेत की ज्यांना कूळच नाही आहे. कुठेतरी बापाने हाकलून दिलं होतं लहानपणी आणि आम्ही एखाद्या फुटपाथवर बसलो होतो, असे सुद्धा स्वतःला सम्राट समजायला लागलेले आहे. अशा वेळेला भारतीय जनतेने, मी 12 वर्षाची होते,
1942 9 ऑगस्ट 1942ला अकोल्याला सीताबाई आर्ट्स कॉलेजवर आम्ही पिकेटिंग केलं. मी आणि माझ्या 2 मैत्रिणी. आम्ही विद्यार्थ्यांना म्हणत होतो, मित्रांनो कॉलेजच्या बाहेर या, बापूंना पकडलेलं आहे. बापू म्हणजे महात्मा गांधी आणि बापू सांगून गेलेले आहे डू ऑर डाय नाऊ. मित्रांनो बाहेर या, इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार घाला. हे काम आम्ही केलं आहे. तिथे आम्हाला पकडलं. आले त्यावेळेला इंग्रजांचे सोल्जर होते. त्याच्या 3 व्हॅन भरून आल्या आणि आम्ही 3 जणी होतो. त्या फाटक लावून घेतलं सीताबाई आर्ट्स कॉलेज अकोल्याचं आणि आम्ही बाहेर होतो. आणि ते आले आणि आम्हाला 3घींना असा राऊंड केला आणि नाचायला लागले. विद्यार्थ्यांना बाहेर या, विद्यार्थ्यांना बाहेर या, डू ऑर डाय वगैरे असं करायला लागले. असं आम्हाला वाटलं हे आमच्याबरोबरच हे करतं. थोड्या वेळाने म्हणे बसाच्या गाडीत. आम्ही बसलो गाडीत. आम्हाला भीती वाटली नाही. 12 वर्षाच्या तर होतो. 1942 12 वर्षाचे असताना आम्ही त्याच्यात बसलो. आम्हाला घेऊन अकोल्याच्या मेन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. बाहेर पिंजरा होता त्या पोलीस स्टेशनचा कैद्यांना ठेवण्याचा. त्याच्यात आम्हाला बंद केलं. आम्हाला तिघींना बंद केलं. आम्हाला भीती नाही वाटली, पण आम्हाला बंद केलं आहे हे अकोल्यातल्या लोकांना एखाद्या याच्यासारखं कळलं. आणि मग लोकांनी हार तुरे मिठाई सगळं घेऊन त्या पोलीस स्टेशनवर आले की या तिघींना पकडलेलं आहे, वाटा मिठाई. आणि सगळ्यांना मिठाई वाटली आणि सगळ्यांनी ती खाल्ली. 12 वर्षाची अशा आम्ही 3 जणी होतो. भागीरथी तापडिया, लीला बेडेकर म्हणजे मी आणि ही माझी आणखीन एक मैत्रीण, अशा आम्ही 3 जणी होतो. आम्हाला त्याने संध्याकाळपर्यंत बंद केलं आणि सूर्यमावळाच्या आधी सोडून दिलं. त्यामुळे मी अजन्म स्वातंत्र्य सेनानी आहे. मला त्याचा अभिमान आहे, कारण माझ्या देशासाठी वयाच्या 12व्या वर्षी मी 1 दिवस इंग्रजांच्या तुरुंगात राहिलेली आहे. झोपडीच्या दारावर टकटक केलं. आतून आवाज आला, कौन है? तर म्हणे हम है, हमको प्यास लगी है, हमको पाणी मिलेगा क्या? तेव्हा त्या बायका त्यांना म्हणाल्या, बाई आम्ही बाहेर येत नाही, आमच्या अंगावर कपडा नाही. यांना 3घांनाही तिथे वेड लागलं. त्यांना पकडलं आणि ब्रिटिशांनी नोकरीतून काढून दिलं. करोडो लोकांनी, करोडो जातीच्या लोकांनी, करोडो धर्माच्या लोकांनी हे भोगलेलं आहे. वडील घरातून निघून गेलेले होते, भाऊ जेलमध्ये होता, आई लोकांच्या घरी स्वयंपाक करत असे. हे काही आम्हाला मिळावं म्हणून नव्हतं केलं. हे केलं होतं ती अंधारात जी बाई आहे त्या अंधारातल्या बाईच्यासाठी. ज्याची शेती आहे त्याला मिळतंय का? गांधीजींच्या स्वप्नातला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत तुम्हाला दिसणारच नाही. गरिबाच्या घामाचा पैसा लूटखोरी सुरू केलेली आहे. ही परिस्थिती तुम्ही बदलू नाही शकणार.